नमस्कार मित्रांनो, जय शिवराय. तुम्ही बघू शकता मी थोडंसं घराच्या बाहेर पडले आणि मला लगेच कॉल पडला की तुम्ही आमच्या इथे स्नेक पकडण्यासाठी या. आम्हाला इथे पुष्ट्याखाली गेलेला साप दिसला आहे आणि त्याच्यानंतर तो साप कुठेही गेलेला नाही आणि आम्ही सर्व जण लक्ष ठेवून आहोत इथे. तर तुम्ही बघू शकता मी या ठिकाणी पोहोचल्यानंतर पुठ्ठ्याखाली साप बसलाय म्हटल्यावरती त्यांनाही माहीत नव्हतं एक्झॅक्टली तो कोणता आहे आणि मलाही माहीत नव्हतं. त्याच्यामुळे रिक्स न घेता मी माझ्या स्टिकने आणि व्यवस्थित पद्धतीने हे पुष्टे बाजूला हळूहळू करत होते. तर ते लोक मला सांगत होते ह्या पुष्ट्याखाली नाही आहे, पुढच्या पुष्ट्याखाली. तर मी त्यांना म्हटलं एक एक करून सगळे बाजूला घेऊ द्या, मग बघूया आपण, आपल्याला सापडणारे साप कुठे जाणार नाही. तर तिथे एक दादा होता, तो खूप हुशार होता. त्याने मला सांगितलं की धामण साप आहे, कन्फर्म मला माहिती आहे. मग मी काय केलं, थोडंसं स्टिकची तर मदत होतीच मला, पण मी अजून थोडंसं पुढे जाऊन मग बघण्याचा प्रयत्न केला. ते त्याने सांगितल्याप्रमाणे खरंच त्या ठिकाणी रॅट स्नेक म्हणजेच बिनविषारी अतिशय असा हा चपळ धामण साप होता. त्याला पकडताच दुसराही साप तिथून पटकन बाहेर निघाला. तेव्हा माझ्या डोक्याची टूब पेटली. अरे यार, इथे तर आहे ना 2 जुळे साप आहेत, एक नर आणि एक मादा, किंवा दोन्ही नर असू शकतात. तुम्ही बघा या ठिकाणी. मग पहिला साप जर मी पकडला, पण दुसरा साप तो एक माझ्या हातातून निसटून, म्हणजे हातातच नाही आला, निसटला हातातून आणि तो पलीकडे गेला. पण बरं झालं तो रस्ता क्रॉस करून पलीकडे नाही गेला. तो जिथे आहे तिथेच एका दगडाच्या खाली शिरला आणि ते होल वगैरे किंवा मग ते दगडी वगैरे भरपूर होतं, मोठे मोठे. पण साप कुठे जाईल असं मला नाही वाटलं. आणि खरं सांगू का, तर इथे जमलेले जेवढे पण ते लोक होती ना, पोरं, ते ते एकदम कॉन्फिडन्सने असे भरलेले होते. हां, आम्ही मदत करतो तुम्हाला, उचला दगड. अजिबात घाबरत नव्हते. सगळ्यांनी मला खूप छान पद्धतीने मदत केली. मला म्हणजे मी फक्त दगडं हलवत होते आणि ते उचलत होते. त्यांनी अक्षरशः मला दगडी उचलून नाही दिली आणि आमच्या सगळ्यांच्या प्रयत्नाला यश आलं. जो पळून गेला होता तो सुद्धा रॅट आम्हाला सापडला. तुम्ही बघू शकता माझ्या हातामध्ये आता एक नाही अर्धे 2 रॅट स्नेक आहेत. मला तर वाटतं हे 100% जुळे असू शकतात, कारण नर जर असतील तर बहुतेक ते चांगलेच मोठ्या साईजचे असते. नर आणि मादा आहेत. तुम्ही बघू शकता खूप वेळ ते एका ठिकाणी एका पुष्ट्याच्या खाली बसले होते. तर तिथल्या दादाने मला सांगितलं, अरे आम्ही काल जेवण करायला बसलो तेव्हा पण हे साप इथेच होती आणि रात्री त्याच्यानंतर तर एक जण तिथे झोपला, म्हणजे आराम केला त्यांनी थोड्या वेळासाठी. त्यानंतर परत मग दुसऱ्या दिवशी पुन्हा त्यांना त्याच टायमिंगला त्याच ठिकाणी हे परत साप दिसले. तर तुम्ही बघू शकता आपण या ठिकाणी हे दोन्हीही साप रेस्क्यू केलेत. आणि ऊन जास्त नसल्यामुळे, पाऊस पडला होता, थंडावा होता सगळीकडे, त्यामुळे साप हे ॲग्रेसिव्ह नव्हते, खूप शांत आणि खरंच छान होते. ते माझ्या अंगावर सुद्धा असे जास्त येत नव्हते आणि जास्त पळून जाण्याचाही प्रयत्न करत नव्हते. त्यांना माहिती आहे ना, कारण मी वाचवणारी आली आहे, मारणारी नाही. आणि ते जेवढे जण होते तेवढ्या सगळ्यांनाच खरंच थँक्यू, कारण सर्वांनी मला खूप छान हेल्प केली स्नेक हे रेस्क्यू करण्यासाठी. कारण हा माझा असा पहिलाच कॉल होता की ह्या कॉलवर मी एकटीच गेली त्या ठिकाणी आणि त्या ठिकाणी गेल्यानंतर मला सर्वांनी खूप छान हेल्प केली. तर बघा आता माझ्या हातात आहे हा छोटा आहे थोडा साईजला रॅट. आपण याला पिशवीमध्ये भरून घेऊया. तर आपण त्याला छोट्या पिशवीत भरू आणि मोठ्या पिशवीमध्ये मोठ्या रॅटला भरूया. मी रॅट का म्हणते माहिती का, कारण ह्या सापाला उंदीर खायला खूप आवडतं. याचं सर्वात आवडतं खाद्य म्हणजे उंदीर आहे आणि उंदीर खाण्यासाठीच हा आपल्या घराच्या आसपास अडगडीच्या रूममध्ये इकडे तिकडे पडलेल्या कचरा असेल किंवा मग आपण सासून ठेवलेलं सरपान असेल, अशा ठिकाणी उंदरं भरपूर होतात आणि या ठिकाणी हे साप उंदीर खायला येतात. खरं तर ह्याला शेतकऱ्याचा मित्र आणि तुमचा आणि माझा मित्र म्हटलं तरीसुद्धा चालेल, कारण तुम्हाला माहिती उंदीर मामा आपल्या घरातलं किती नुकसान करतो आणि हा जो साप आहे हा त्याला खाऊन संपवतोच. म्हणजे भरपूर आपली हानी टळते, शेतकऱ्याच्या पिकाची नासाडी टळते. त्यामुळे माझ्या मते तर हा साप एक शेतकऱ्याचा मित्रच आहे. तर तुम्ही बघू शकता हा साप पूर्णपणे बिनविषारी आहे. काही लोक म्हणतात की धामण, अरे धामणी तर लय डेंजर आणि लय विषारी असते. तसं काही नसतं मित्रांनो. धामण हा साप पूर्णपणे बिनविषारी असतो. एवढंच की फक्त चपळ असतो हा साप, किंवा
चावणारं पण आहे असं म्हटलं तरी पण चालेल. पण या सापापासून तुम्हाला अशी कोणतीच भीती नाही आहे. कुठलाही साप असला तरी तो डायरेक्टली तुमच्या अंगावर येत नाही. त्याला जर भीती जाणवली तरच तो तुम्हाला चावण्याचा प्रयत्न करतो. तसे तर चावण्याचा प्रयत्नही करत नाही, साप पळून जाण्याचाच प्रयत्न करतो. तर तुम्ही बघू शकता मित्रांनो, आता आपण या सापाला पिशवीमध्ये टाकतोय. खरंच खूप मोठा साप होता हा. मला म्हणजे खरंच माझं तर एका बाजूने एक हात डायरेक्ट आऊट झाला आणि माझा नेक्स्ट उद्याचा व्हिडिओ तुम्ही बघू शकता. मी म्हणजे मला तर असं वाटतं मी आजारीच पडणार आहे. तर तुम्ही बघू शकता आता आपण या स्नेकला पकडले आणि ह्यांना लवकरात लवकर आपण लगेच आता घरी जाताना कुठेतरी छानसं फॉरेस्ट छोटं बघून आपण यांना रिलीज मारूया. बघू शकता बाबांनी सुद्धा खूप छान हेल्प केली मला. त्यानंतर इथे जेवढे जण जमले होते तेवढ्या सर्वांचं एकच म्हणणं होतं की आम्ही ह्या एरियामध्ये आहोत ना, इथे खरंच खूप सापं असतात. दर 2-3 दिवसाला आम्हाला सापं दिसतात. आणि तिकडून जे दादा त्या गाडीवर येत होते ना, ते आम्हाला तिथं आल्यावर काय म्हटले, अरे काय चाललंय काय चाललंय. आम्ही म्हटलो त्यांना अरे स्नेक पकडतोय, साप निघलाय. तर तो आम्हाला म्हटला अरे माझ्या गाडीला आत्ताच आडवा गेला इथं कॉर्नरला. म्हणजे तुम्ही बघू शकता या ठिकाणी भरपूर साप आहेत. तर मित्रांनो काळजी घ्या. अतिशय जास्त प्रमाणात जंगलतोड किंवा गावाचे शहरीकरण झाल्यामुळे साप रस्ता भरकटलेत, त्यांची घरं संपलेत आणि ते आता आपल्या घराचा सहारा घेण्यास आजूबाजूला येऊन राहू लागलेत. तर मारू नका. विषारी साप असेल तर त्याच्यापासून सावध राहा, बाजूला राहा आणि सर्पमित्राला कॉल करा. तर बघू शकता आपण यांना निसर्गाच्या सानिध्यात सोडायला आलेलो आहे. तर थोडंफार ऊन पण आहे या ठिकाणी आणि सापांना सोडताना मला थोडंसं पुढे पाणी दिसलं, तर म्हटलं थोडंसं पाणी पाजूनच यांना सोडून द्यावं. मग मी इथून यांना उचललं आणि थोडंसं पुढं घेऊन आले पाण्याच्या ठिकाणी. तुम्ही बघू शकता आता यांना घाई झाली आहे. मगाशी घाई नव्हती झाली, तुम्ही बघा आता यांना घाई झाली आहे निसर्गाच्या सानिध्यात जायची, कारण त्यांना त्यांचं घर दिसतंय ना. तर थँक्यू सो मच. बाय.